तिकीट खिडकीवर हाऊसफुलचा बोर्ड झळकत असला तरी प्रत्यक्षात मराठी चित्रपट रद्द करून त्या जागी हिंदी सिनेमे दाखवण्याचा घाट मल्टीप्लेक्समध्ये घातला जातोय। असाच प्रकार ठाण्यातील इटर्निटी मॉलमध्ये देखील खुद्द चित्रपट अभिनेत्यांनाच उघडकीस आणलाय। मदतीला पोहोचलेल्या शिवसैनिकांच्या हिसक्यानंतर मॉलच्या मॅनेजरनं जाहीर माफी मागितली आहे। तसंच असा प्रकार पुन्हा होणार नाही असं कबूल केलंय। इटर्निटी मॉलमध्ये दुपारी 4:15चा शो मराठी सिनेमा गुरुकुलसाठी राखून ठेवण्यात आला, पण हा शो हाऊसफुल असल्याचं बॉक्स ऑफिसवर चित्रपटातले अभिनेता स्वप्नील जोशीच्या मित्रांना सांगण्यात आलं। प्रत्यक्षात चित्रपटाची तिकीटं उपलब्ध होती, पण मॉल व्यवस्थापकाला हा शो रद्द करून त्या ठिकाणी हिंदी चित्रपटाची तिकीटं विकायची असल्याचं समोर आलं। कुठल्या बेसिसवर तुम्ही डिक्लेअर करता? 4:15चा शो आहे, 3:30 वाजल्यात, तुम्ही शो डिक्लेअर करता की कॅन्सल झालेला आहे? तुम्ही का असा मराठी सिनेसूचीला का कमी लेखताय? का आमचा सिनेमा कुठे कमी आहे का? तुमचं काय ओव्हरऑल पॉलिटिकल काय मला काय माहिती नाही, पण माझा सिनेमा आहे, मला त्यातून मोठं व्हायचंय। आमच्या प्रेक्षकांसाठी आम्ही जे मनोरंजनासाठी आम्ही जे कामं करतोय ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं ह्यासाठी करतोय। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया ठाण्याला। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर आहे। कपिल, अत्यंत दुर्दैवी प्रकार। खरं तर मॉलमध्ये प्राईम टाइमला सुद्धा मराठी चित्रपट दाखवावा अशा प्रकारची घोषणा करण्यात आली होती, मात्र परिस्थिती बघितली तर कुठेतरी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न चाललेला आहे। अशा प्रकारे मॉल धारकांची अजूनही मनमानी सुरू आहे। मराठीची एक प्रकारे ही गळचेपी नाही का? नक्कीच मृदुला, हा जो प्रकार आहे हा मराठी चित्रपटाचा गळचेपीचा प्रकार आहे। कारण पहिल्यांदा सांगण्यात आलं का पिक्चर हाऊसफुल झालेला आहे, नंतर समोर आलं की पिक्चर लावलेलाच नाही आहे। असे अनेक प्रकार समोर आलेले आहेत आणि खरं म्हणजे जे प्रेक्षक पाहायला येत आहेत पिक्चर त्यांना तिकीट दिली जात नव्हती। हा मोठा प्रकार आहे। हाऊसफुल झाला की पिक्चर शो कॅन्सल झाले असे उत्तर देण्यात येतात आणि खरी परिस्थिती तशी नसते। अनेक आम्ही तिकडच्या प्रेक्षकांशी बोललो, प्रेक्षकांना हा अनुभव जुना आहे, अनेक ठिकाणी हा अनुभव येतो। हा प्रश्न फक्त या फिल्म पुरता नाही आहे, हा प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे का मराठी फिल्मची गळचेपी होते। काल हा प्रकार समोर आलेला आहे। असे अनेक ठिकाणी असे प्रकार होत आहेत। स्वतः मराठी कलाकारांना यासाठी आता रस्त्यावर उतरायला लागत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। खरं तर मराठी फिल्म लागल्यानंतर तिथे पोस्टर लावणं, तिकडचे त्यांची स्टँडी लावणं हे महत्त्वाचं असतं। तिथे कुठचेही पोस्टर नव्हते, स्टँडी नव्हती, त्याचबरोबर जी उत्तरं देण्यात आली होती ती पण उद्धटपणाची उत्तरं होती। शेवटी मग तिथे काही प्रेक्षकांनी, ह्या मराठी कलाकारांनी आणि काही शिवसैनिक तिथे जमले, त्यांनी जेव्हा जाब विचारला तेव्हा मग इथला जो मॅनेजर आहे त्यांनी माफी मागितली आणि असे प्रकार आम्ही पुन्हा होऊ देणार नाही, माझा जो स्टाफ आहे त्याला नीट उत्तर द्यायला। कपिल, तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा। मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर आपल्याबरोबर आहे। विजयजी, आपण बघतोय की एक चित्रपट जो अर्थातच हाऊसफुल बोर्ड दाखवण्यात आला, मात्र प्रत्यक्षात त्या मॉलचा जो मालक होता त्याला हिंदी चित्रपट तिथे दाखवायचा होता आणि एक प्रकारे पळवाट त्यांनी शोधली, स्वतःची आपण बघतोय की मनमानी सुरू ठेवली आणि एक प्रकारे आपण बघतोय की मराठीची ही गळचेपी आहे। काय म्हणाल या संदर्भात? खूप वाईट आहे, खूप दुर्दैव आहे। आमच्या मराठी निर्मात्यांना ही कायम आम्हाला वागणूक दिली जाते आणि आम्हाला त्यासाठी कायम फाईट करावी लागते। हे प्रत्येक छोट्या निर्मात्यांची अशीच गळचेपी केली जाते। त्यामुळे मी पहिलं त्यांना म्हटलं, स्वप्नील जोशीचा मला फोन आला होता तेव्हा म्हटलं पहिलं तर याला गाठ, निर्मात्यांना सांग, त्याच्यानंतर आपले हे कोण आहेत, डिस्ट्रीब्युटर कोण आहेत त्यांना गाठ, त्यांच्या कानावर टाकते, त्यांची जबाबदारी आहे। आम्ही त्यांना पैसे देतो तर पिक्चर रिलीज करायचे, आमच्याकडनं ते पैसे घेतात आणि ते पैसे घेतल्यानंतर ते हे होत असेल तर त्यांची जबाबदारी, आमचे शो तिथे का होत नाही म्हणून। हेच मी म्हणायचं, मल्टीप्लेक्सचा कोणाला तिकडे पायपोच नाहीये, कुठला पिक्चर लागतोय, किती शो आहेत, काही कळत नाहीयेत आम्हाला। प्रत्येक वेळी आमची गळचेपी होते आणि याच्या उपर मी आणि आमचं संचालक मंडळ, महामंडळ खूप मोठं आम्ही ठोस पाऊल उचलणार आहोत। निश्चितच विजयजी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। विजय पाटकर आपल्याबरोबर होते। आपण थेट पुन्हा जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर आहे। कपिल, एकूणच घटना काय घडली जरा सविस्तर सांगा आणि खरोखरच आज आपण बघतोय मराठी चित्रपटाला चांगले दिवस यायचे असेल तर जास्तीत जास्त चित्रपट, जास्तीत जास्त टॉकीजेसमध्ये मॉल्स लागणं गरजेचं आहे, मात्र हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, हे असं सर्रासपणे घडतंय। नक्कीच मृदुला, जर घटना बघितली तर स्वप्नीलचे काही मित्र तिथे गेले होते पिक्चर बघायला। ठाण्यातील इंटरनेट मॉल जवळ 4:15चा शो होता आणि त्यांना सांगण्यात आलं की शो हाऊसफुल झाला। जेव्हा वरती जाऊन त्यांनी बघितलं तर शो कॅन्सल झाला होता। म्हणजे काउंटरला सांगतात की शो हाऊसफुल आहे, तुम्हाला तिकीटं मिळणार नाही आणि वरती शो कॅन्सल करतात। म्हणजे प्रेक्षकांना मिसगाईड करण्याचा प्रकार हा होता। एकंदरीतच असे मराठी चित्रपट चालत नाहीयेत, प्रेक्षक वर्ग वळत नाहीये आणि त्यामुळे आम्ही पिक्चर दाखवत नाही किंवा प्राईम टाईम देत नाही, हे त्यांना साध्य करायचं होतं, असंच या पूर्ण कृतीवरून दिसतंय इंटरनेट मॉलच्या मॅनेजमेंट
एंटरटेनमेंटला. एकंदरीतच हा जो प्रकार जेव्हा स्वप्नील जोशीला कळला तर स्वप्नील जोशी कपिल, स्वतः तिथे गेले. तुम्ही आमच्याबरोबर राहा. मनसेचे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर आपल्या बरोबर आहे. अमेय, आपण बघतोय मराठी चित्रपट लागणार होता 4:15 वाजता, मात्र त्याला हाऊसफुल बोर्ड दाखवण्यात आला का तर तिथे हिंदी चित्रपट दाखवायचा होता. आपण बघतोय आजही या मॉल धारकांची मनमानी सुरू आहे आणि एक प्रकारे मराठी चित्रपटांची गळचेपी आहे. काय वाटतं आपल्याला? नाही, मला असं वाटतं की सतत मल्टिप्लेक्सची मुजोरी चालू आहे. मराठी चित्रपटांना डावललं जातं, त्यांची गळचेपी केली जाते. मराठी निर्माते चित्रपट बनवत आहेत, चांगले चांगले चित्रपट येत आहेत आणि सतत ही मुजोरीची मल्टिप्लेक्स चालू आहे आणि यांना आम्ही दरवेळेला आंदोलनात उत्तर देत आलेलो आहोत. पण कुठेतरी आता सरकारला देखील ह्या मल्टिप्लेक्स वाल्यांच्या विरोधात पावलं कडक शासन करण्याची गरज आहे. सतत आंदोलन करून जर का साध्य होत नसेल तर पोलिसांनी किंवा प्रशासनाने देखील कारवाई करायला हवी. अशांचे लायसन्स कॅन्सल झाले ते इतर लोक बरोबर वाटतेवर मला वाटतं. पण सरकार करेल नाही करेल तो त्यांचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं लवकरच अशा मल्टिप्लेक्स वाल्यांवर आंदोलन करण्याची परत एकदा वेळ आलेली आहे आणि आम्ही आंदोलन आमच्या पद्धतीने नक्की लवकरच करू. निश्चित. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अमेय खोपकर अध्यक्ष आहेत मनसे चित्रपट सेनेचे. आपण बघतो की एकूणच मराठी चित्रपट प्रदर्शित व्हावे, जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग त्याला मिळावा यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र अशा प्रकारे जर का मनमानी सुरू असेल, मुजोरी सुरू असेल तर ही निश्चितच दुर्दैवाची गोष्ट आहे. कपिल, तुम्हाला देखील धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.